धन सुखदाई, हो धन सुखदाई। स्वागतम सुस्वागतम। सर्व उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर सर्व हरिभक्तपरायण सर्व श्रोत्यांना विनम्रपूर्वक विनंती आहे, महाराजांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे। आपण सर्वांनी मंडपामध्ये प्रवचनासाठी उपस्थित राहायचं आहे। श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी सप्त्याचं आयोजन केलेलं आहे। आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, इंद्रायणीचा किनारा पावलांनी धन्य झाला, अशा साधू संतांच्या पवित्र भूमीमध्ये ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये आजचा हा सप्त्याचा कार्यक्रम या ठिकाणी अखंड हरिनाम सप्त्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे। सर्व शिक्षकांना विनम्रपूर्वक विनंती आहे, सर्व अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांना विनम्रपूर्वक विनंती आहे, आपण मंडपामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे। या ठिकाणी प्रवचनाला सुरुवात होणार आहे। ज्या ठिकाणी आपण असाल तिथून आपण सर्वांना विनम्रपूर्वक विनंती करण्यात येत आहे, आपण मंडपामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे। समोर जे बसलेले आहेत या सर्वच मान्यवरांना विनंती आहे, आपण सर्वांनीच मंडपामध्ये येऊन बसायचं आहे। बसताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती संपन्न होणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत। संत समाजाचा सौभाग्य अलंकार, संत संस्कृतीचं भूषण, दयाळू परमात्म्याचा सर्वश्रेष्ठ कृपादान, प्रज्ञा प्रभाकरांच्या तेजस्वी मांदियाळीतील संत श्रेष्ठ, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, ज्ञानियांचा राजा ज्ञानोबाराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारी ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्र समितीचं काम करणारी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थित सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत। ज्ञानोबा तुकोबांच्या ज्ञानोबा तुकोबांच्या अभंगवाणीने अमृतमय झालेली ही अलंकापुरी आणि या अलंकापुरीचं वैभव असणारे हे सर्व वारकरी मंडळी आज या सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या सर्वांचंच प्रास्ताविकातून स्वागत करतायत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय अजितभाऊ वडगावकर। भाऊंना विनंती आहे। संत श्रेष्ठ माऊलींच्या चरणी प्रथम वंदन करतो। संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संत श्रेष्ठ माऊलींच्या 725व्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं अनेक वेगवेगळे उपक्रम वर्षभर राबवले जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून माऊलींच्या मूर्तींची स्थापना व त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह हा इथं संपन्न होत आहे। आज सकाळी परमपूज्य गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादात्मक मनोगतातून ग्रंथपूजन, वीणापूजन, दीपप्रज्वलन या गोष्टी करून पारायणाचं सुरुवात आज सकाळी झालेली आहे आणि आता या सप्ताहाचं प्रवचन सेवरूपी पहिलं पुष्प
हरिभक्तपरायण निलेश महाराज लोंढे हे गुंफणार आहेत. मी आपल्या ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीनं, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीच्या सर्व घटकांच्या वतीनं महाराजांचं इथं सहर्ष स्वागत करतो. आदरणीय निलेश महाराज यांचा परिचय आपल्या सर्वांना आहेच. संत कबीर घराण्यातील महाराज आहेत. या तालुक्याचे प्रथम आमदार हरिभक्तपरायण वैकुंठवासी पंढरीनाथ कबीरबुवा यांचे ते नातू व या नगरीचे माजी नगराध्यक्ष वैकुंठवासी हरिभक्तपरायण बाप्पू साहेब कबीरबुवा यांचे ते चिरंजीव आहेत. आणि ह्या संत परंपरेचा वारसा गेले अनेक वर्षापासून महाराज महाराष्ट्रात माऊलींचा, त्यांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार करून राबवित आहेत. त्यांच्या कार्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर मग वेळसुद्धा पुरणार नाही. परंतु मग ते संत साहित्य संमेलन असो किंवा प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून असो, अनेक वेगळ्या संस्थांमध्ये काम करत असताना त्या संस्थांच्या माध्यमातून असो, हे काम ते करत असतात. या श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेची स्थापना 1954 साली त्यांचे आजोबा वैकुंठवासी या तालुक्याचे प्रथम आमदार पंढरीनाथ कबीरबुवा यांनी केलेली आहे. आणि त्यानंतर आजपर्यंत या सर्व काळामध्ये त्या विश्वस्तांनी ही संस्था प्रगतीपथावर नेण्याकरता प्रयत्न केलेले आहेत. आणि 10 वर्षापूर्वी असाच सप्ताह इथं झालेला होता या इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं. त्यावेळेससुद्धा महाराजांनी या इथं प्रवचनरूपी सेवा केलेली होती. ते या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. मागच्याच आठवड्यात त्यांनी त्यांच्या 87च्या बॅचचे सर्व मित्रमैत्रिणी इथं शाळा दाखवण्याकरता ते घेऊन आलेले होते आणि सर्वांनी शाळेचं चाललेल्या कामाचं कौतुकसुद्धा केलेलं होतं. तर असं निलेश महाराज आज आपल्याला या प्रवचनरूपी सेवेतून माऊलींची सेवा आपल्या सर्वांना मार्गदर्शन या निमित्ताने करतील. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजांचं इथं सहर्ष स्वागत करतो आणि पुढील काम शिवले सरांना देतो. धन्यवाद भाऊ. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषाचे मूळ हे संत आहेत. या संत मंडळींच्या महात्म्यातून आजचा हा अखंड हरिनामाचा सप्ताहाचं प्रवचन या ठिकाणी संपन्न होणार आहे. ज्यांच्या शुभेच्छांनी माणसाची मने भरून जातात आणि ज्यांच्या आशीर्वादाने नव्या प्रेरणा मिळतात, या खेड तालुक्याचे प्रथम भाग्यविधाता, त्याचबरोबर ज्यांच्या संकल्पनेतून या खेड तालुक्याचं स्वप्न साकार झालं ते आदरणीय पंढरीनाथ कबीरबुवा यांचे आजोबा होते. त्याचबरोबर ते माजी आमदार देखील होते आणि त्यांचे नातू सन्माननीय चैतन्य महाराज कबीरबुवा हरिभक्तपरायण कबीरमठ आळंदी देवाची यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. हा सन्मान करतायत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे खजिनदार आदरणीय डॉक्टर दीपकजी पाटील साहेब. आपणास विनम्रपूर्वक विनंती आहे की आपण महाराजांना सन्मानित करायचं आहे. चैतन्य महाराज कबीरमठ आळंदी देवाची यांचा सन्मानाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आपण आपल्या टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये त्यांचं स्वागत करूयात. जय. धन्यवाद पाटील साहेब. अजित भाऊ. संत विचारांचा संस्कार दीप मनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे तेवत ठेवणारे आणि भक्तिमय ज्यांचं अंतःकरण आहे असे हरिभक्त परायण श्री चैतन्य महाराज कबीरबुवा यांना विनम्रपूर्वक विनंती करण्यात येत आहे की आपण प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न करायची आहे. महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊयात आणि महाराजांना विनम्रपूर्वक विनंती करूयात. धन्यवाद. हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे
कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। सद्गुरु कबीर साहेब की जय। तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शिना। ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथे आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी। प्रस्तुत सेवेकरता घेतलेली ओवी भगवान ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीमधील 4थ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 34 त्याचा अनुवाद करणारी ओवी आहे। आजची प्रवचनाची सेवा ही प्रासंगिक स्वरूपाची। अलंकापूर क्षेत्रातील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांच्या वतीने भगवान ज्ञानदेवांच्या मूर्तीच्या स्थापनेचा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे। दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी ज्ञानदेवांच्या मूर्तीची मूर्तिस्थापना शांतीब्रह्म मारुती बाबा, हरिभक्तपरायण नारायण महाराज जाधव आणि हरिभक्तपरायण चक्रांकित महाराज यांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे। आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या संयोजनातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ते आभारास पात्र आहेत। या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्रीयुत सुरेश काका वडगावकर आणि या संस्थेचे विश्वस्त तथा चरित्र समितीचे अध्यक्ष श्रीयुत प्रकाशराव काळेसाहेब, सचिव अजित शेठ असतील, खजिनदार दीपकराव असतील, बाकीचे विश्वस्त मंडळी, अध्यापक, प्राध्यापक आणि या चरित्र समितीतील सर्व सन्माननीय सभासद यांच्या संयोजनातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। प्रवचनाला निर्धारित वेळेपेक्षा उशीर झाला आहे, पण 1 तास पूर्ण होणार। ऑनलाईन सेवा आहे। आता करोनामध्ये वक्त्यांनी बोलायचं, मला तर अजित शेठ खूप सवय आहे। एकटा मी माईक ह्याच्या कॅमेऱ्यासमोर बोलतो, माणसं पण नसतात। ऑनलाईनची जी मागच्या ह्याच्यात जी सवय लागली ना, सुरुवातीला अडचण वाटायची, श्रोता नाही बोलायचं कसं। आता तसं काय नाही, समोर कॅमेरा असेल आणि आपण असेल 1 तास सलग बोलू शकतो, आपण 2 तास बोलू शकतो। सवयीचा भाग असतो। खूप आनंदाची गोष्ट की सद्गुरू निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्याच्या या पर्व काळामध्ये हा उत्सव ज्ञानदेवांच्या मूर्तिस्थापनेचा संपन्न होतोय। ज्ञानदेवांपेक्षा सद्गुरू निवृत्तीनाथांना याचा अतीव आनंद होत असेल। ही जी गुरुपरंपरा आहे नाथ संप्रदायाची, म्हणून हा भागवत संप्रदाय जो उभा केला त्याचा मुख्य प्रेरणा स्रोत सद्गुरू निवृत्तीनाथ आहेत। शब्द वैखरीद्वारे ज्ञानदेवांच्या मुखातून हा ग्रंथ निर्माण झाला असेल, सच्चिदानंद बाबांनी त्याचं लेखन पूर्ण केलं असेल, पण जी ऊर्जा आहे, जे तत्त्वज्ञान आहे, ते सर्व सद्गुरू निवृत्तीनाथांचं आहे। प्रस्तावनेमध्ये आमच्या दादांचं नाव घ्यायचं विसरलं। विश्वस्त लक्ष्मणराव गोंढरे पाटील तथा दादा या ठिकाणी उपस्थित आहेत। मी मुद्दामून दुसऱ्या ओवीवर बोलणार होतो, पण ज्ञानेश्वरी उघडली येताना म्हटलं कुठल्या ओवी बोलावं। माझी सवय आहे, जी ओवी श्लोक दिसेल त्याच्यावर मी जाऊन प्रवचन करतो। आणि तुमची ती पत्रिका तुम्ही पाठवली व्हॉट्सॲपवर, नाही ज्ञानेन सदृश्यम, म्हणून ज्ञानावर बोलू म्हणलं। आज प्रारंभ आहे तर हरकत नाही। जगामध्ये भागवत संप्रदायाचं वैशिष्ट्य किती आहे
विलासराव तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. आज मी तेच सांगणार आहे. आपल्याला वाटतं एक वारकरी संप्रदाय, ज्ञानदेवांची ही भागवत धर्माची जी संकल्पना आहे हे वैदिक सनातन धर्मातलं एक अंग आहे, अशी भूमिका समाजामध्ये आता महाराष्ट्रामध्ये पण रूढ होऊ पाहते. ती सर्वस्वी चुकीची आहे. वैदिक सनातन धर्म परंपरेचं आधुनिक काळातील सर्वात विकसित स्वरूप काय असेल तर वारकरी संप्रदाय. वेदवाङ्मय अपौरुषेय मानलं गेलंय, त्याचा करता कुणी नाही. ज्यांनी निर्माण केलंय ते ऋषी, आणि ऋषींना जात नव्हती. त्या ऋषींना वर्णाश्रम व्यवस्था वेदकाळात नव्हती. ते शेती करणारे सुद्धा ऋषी होते, झाड तोडणारे ऋषी होते, लाकूड फोडणारे ऋषी होते, स्वयंपाक करणारे ऋषी होते, अंगण झाडणारे ऋषी होते, सारवणारे ऋषी होते, मंदिरात पूजा अर्चा करणारे ऋषीच होते. आणि त्यांचा ईश्वराशी संवाद झाला. भगवान परमात्म्याशी तादात्म्य पावल्यानंतर या सृष्टीमधील ज्या शक्ती आहेत त्यांना त्यांनी देवता संबोधलं. आणि मधल्या काळामध्ये जी सरमिसळ झाली म्हणून भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्म्यांना पुन्हा अवतार घेऊन त्या तत्त्वज्ञानाची मीमांसा करून पुन्हा नव्याने मांडणी करायला लागली. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्ञानदेवांच्या समोर अनेक ग्रंथ असताना ब्रह्मसूत्र होती, उपनिषद होती, वेदवाङ्मय होतं, पण त्यांनी गीतेचा स्वीकार का केला आणि गीतेवरच महाभाष्य का लिहिलं हे पहिल्यांदा आपण कळून घेतलं पाहिजे. वेदव्यासांनी गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून जे अधिकाराची जी परंपरा खंडित झाली होती ती पुनर्प्रस्थापित केली. स्त्रिया वैश्या तथा शूद्र तेपि अंतिम परमगती. स्त्री आणि शूद्राला जो अधिकार नाकारलेला होतो तो अधिकार गीतेच्या माध्यमात सर्वांना प्राप्त झाला. महिला भगिनी बसल्यात, मला महिला बघितल्यानंतर खूप आनंद वाटतो. मी आत्ता आज शुक्रवार आहे ना, मागच्या शनिवारी आमचं वारकरी साहित्य परिषदेचं संमेलन होतं. आता हे ऑनलाईन 50 लोकात असल्यामुळं ते कालापूरला तिथे इमॅजिका नोव्हेटॉल 5 स्टार हॉटेलमध्ये 50 लोकात केलं. बाळासाहेब थोरात आले होते उद्घाटनाला. मग दिवसभर चर्चा सत्र, परिसंवाद, विद्वान महाराष्ट्रातील प्रमुख 50-60 व्यक्ती होत्या तिथं. उहापोह तत्त्वज्ञानाचा, संप्रदायाला बळकटी कशी मिळली पाहिजे, विस्तार कसा व्हायला पाहिजे, प्रसार कसा व्हायला पाहिजे, आणि आजच्या आधुनिक काळामध्ये समाजासमोर असलेले प्रश्न आणि त्याची उत्तराची मांडणी कशी असली पाहिजे. आज तर भाषा, शिक्षणाची भाषा इंग्रजी आहे. जगामधली सगळं माहिती आणि तंत्रज्ञान इंग्रजी भाषेमध्ये, आणि त्यामुळं उपजीविकेची भाषा इंग्रजी झाली. मग प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबातल्या मुलाला आपण इंग्रजी अध्ययन व्हावं या अपेक्षा राहते, आणि ती गैर नाही आहे. आधुनिक काळामध्ये ज्या भाषेच्या माध्यमात उपजीविका आपली संपन्न होऊ शकते, जीवनामध्ये उत्कर्ष होईल, त्या भाषेचा अनुय, त्या कलेचा अनुने आणि त्या कौशल्याचा अनुने प्रत्येक व्यक्ती करत असतो, आणि व्यवहारामध्ये ही गोष्ट रास्तपणे. मी महिलांच्या संबंधाने बोलत होतो. तर स्त्रियांना अधिकार, शूद्रांना अधिकार गीतेने दिला, आणि म्हणून ज्ञानदेवांनी गीता ग्रंथ प्रधान मांडला. बरं का दीपकराव, हे माझं मत नाही सांगत. आज प्रवचन कीर्तनामध्ये वक्ता स्वतःचं मत सांगायला लागला, ही परंपरेच्या विरोधात आहे. वक्त्यांनी संत वचनाच्या आधारे त्याची सोपपत्तिक मांडणी केली पाहिजे. स्वमताचा आग्रह दुराग्रह नसला पाहिजे. ज्ञानेश्वरी ग्रंथाचा उपक्रम पूर्ण झाला आहे. उपसंहारामध्ये 18व्या अध्यायामध्ये समारोपाला ज्ञानदेव या ग्रंथाच्या निर्मितीचं प्रयोजन सांगताय.
मग अर्थाचे नि ओरसे, गीतार्थ ग्रंथाचे नि मिसे, मग प्रगटला शांतरसे तो हा ग्रंथ. हा ग्रंथ शांतरसातला ग्रंथ जो निर्माण झाला त्याचं प्रयोजन काय? मग अर्थाचे नि ओरसे, गीतार्थ ग्रंथाचे नि मिसे, मिसे शब्द वापरला. गीता ग्रंथ निमित्त आहे म्हटले. गीता ग्रंथ काय? निमित्त आहे. अर्थ शब्दाचा अर्थ तृषार्थ, तहान लागलेला व्याकुळ, या संसार भवसमुद्रामध्ये जे तप्त जीव आहेत, व्याकुळ जीव आहेत, त्यांची तृषा शांत करण्यासाठी गीता ग्रंथ निमित्त करून शांतरसामध्ये हा ग्रंथाचा वर्षाव केला म्हटलं. म्हणून अमृताच्या कल्लोळासारखा ज्ञानदेवांच्या शब्दाचा वर्षाव आहे. साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानदेव स्वतःची वाणी आणि त्या शब्दाचं सामर्थ्य अमृताच्या बरोबर तोलतायत. आणि म्हणून स्त्रिया आणि शूद्रांना अधिकार प्रदान केलेली गीता ज्ञानदेवांनी समोर ठेवली निमित्त म्हणून आणि या तत्वज्ञानाची मांडणी केली. ते वैशिष्ट्य आहे. ज्ञानदेवांसमोर अनेक ग्रंथ असताना सुद्धा केवळ याच, म्हणून ज्ञानदेव सांगतात व्यासाचा हा थोरू. व्यासदेवांची थोरवी आहे. थोरवी कशासाठी? तर ज्यांना अधिकार नाकारला होता त्यांचा अधिकार पुनर्प्रस्थापित व्यासदेवांनी केला, हे त्यांचं थोरपण आहे. म्हणून प्रवाहाच्या विरोधात हे मांडणी करणं फार अवघड असतं. म्हणून 13व्या शतकामध्ये ज्ञानदेवाने पुन्हा ज्ञानाची कवाड समग्र समाजाला उघडली बाबांनो. म्हणून 13व्या शतकात 1400 वर्ष जीवन जगलेला चांगदेव 8 वर्षाच्या मुक्ताईचं शिष्यत्व पत्करतोय. ज्ञानदेवांनी आचरणातून दाखवून दिलं. चांगदेव तर ज्ञानदेवांना शरण आला होता, मुक्ताईला नव्हता आला. चांगदेव शरण कुणाला आला होता? ज्ञानदेवांना आला होता. पण ज्ञानदेवांनी तो गुरुपदाचा अधिकार मुक्ताईला दिला. केवढी मोठी क्रांती आहे. आपण फक्त आत्ता स्त्रियांच्या उद्धाराचा, कल्याणाचा आणि टाहो फोडतोय. कृती काय? विपरीत परिस्थितीमध्ये ज्ञानदेवांनी समाजामध्ये एक नव्याने चेतना निर्माण करून नवीन समाज व्यवस्था प्रस्थापित करण्याचा उत्तम प्रयत्न केला. मग स्त्री शिक्षणाचं महत्त्व आज जे आहे त्याच्यापेक्षा स्त्रीला गुरुपद मिळतंय याचा अर्थ तिचं ज्ञान केवढं थोर असेल. म्हणून याच अलंकापुरीमध्ये जो प्रसंग घडला ज्याच्याद्वारे या भागवत संप्रदाय उभा राहिला, अन्यथा ज्ञानदेवांचं कार्य पुढं संभवलंच नसतं. सिद्धबेटामध्ये दरवाजा लावला झोपडीचा आणि ज्ञानदेव ओक्साबोक्षी रडायला लागले. समाजाचा तिरस्कार, अवहेलना, अन्न मागितलं लोकांनी तिरस्कार केला, झुळीमध्ये दगडं टाकली. शेवट छोटी मुलं, सहन झालं नाही. मानवी स्वभाव आहे, तिरस्काराने माणूस विदीर्ण होतो. आणि मुक्ताबाई दादा दादा म्हणत हाक मारत ज्ञानदेवांच्या मागं पळत पळत सिद्धबेटात पोचले. खुंदक्याचा आवाज आल्यानंतर मुक्ता रडली नाही, सावध झाली. लक्षात आलं की ज्ञानदेव आता समाजापासून अलग होऊ पाहत आहेत. आणि हीच वेळ आहे की ज्ञानदेव जर समाजापासून अलग झाले तर पुढचं कार्य थांबेल. मग छोट्याशा मुक्ताईने ज्ञानदेवांशी संवाद साधला. तो संवाद भगिनी आणि भ्राता, भावाचा आणि बहिणीचा संवाद नाही. तो दोन ज्ञानी तत्वदर्शी महापुरुषांचा संवाद आहे. आणि म्हणून पहिल्यांदा ज्ञानदेवांना संत म्हणून कुणी हाक मारली असेल तर मुक्ताईने मारली.
संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. समाजाने जरी तिरस्कार केला असेल माऊली तरी संत एक क्षमाशील असतात. अंतर्लक्षणा संतांची दया क्षमा ज्याचे अंगी संत तोची जाना जगी. म्हणून क्षमा ही साधूचं सर्वोच्च भूषण आहे. क्षमा काय? साधूचं सर्वोच्च भूषण क्षमा आहे. आणि ज्या साधूकडे क्षमा येते तो संत होतो. म्हणून साधक, साधू आणि संत तीन शब्द आहेत. मानवी जीवनामधल्या परमार्थातल्या अध्यात्मातल्या तीन अवस्था आहेत या. साधक शब्दाचा अर्थ जो साधना करण्याचा प्रयत्न करतोय तो चुकतो, त्याला दुरुस्त करायला लागतं. साधू शब्दाचा अर्थ गुरुचा हात पकडलाय, गुरुबरोबर शेवटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय, बिनचूक पोचतो तो. आणि संत शब्दाचा अर्थ जो मुक्कामावर पोचलाय आणि जो समाजाच्या कल्याणासाठी अवतार धारण करतो. म्हणून संतांनी संत जीवनाचा परामर्श घेताना कार्य सांगितले. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकार आहे. परोपकार एकमेव संतांच्या जीवनाचं उद्दिष्ट असतं. आणि ते संतत्व ज्ञानदेवांकडं जन्मजात होतं. ज्ञानसंपन्नता ज्ञानदेवांकडे जन्मजात होते. चांगदेव गर्वहरण चांगदेवाचं झालं नाही. गर्व द्विजांचा हरवला नाथबाबा वर्णन करतात. पैठणला ज्या धर्मसभेमध्ये शुद्धीपत्राचं प्रकरण घडलं तिथंच शास्त्रार्थ झाला आणि त्या ब्रह्मवृंदांचा गर्वहरण ज्ञानदेवांनी केलं. हा अभिप्राय शांतीब्रह्म नाथबाबांचा आहे. पण चांगदेव शरण आला. नामदेव महाराजांनी त्याचं वर्णन केले. उपजताच ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. चांगदेव महाराजांना वर्म समजलं की ज्ञानदेव जन्मजात ज्ञान संपन्न आहेत आणि म्हणून चांगदेव शरण आले. म्हणून ज्ञानाची जी भूमिका आहे गीतेमध्ये मांडलेली, या श्लोकामध्ये अर्जुनाचा प्रश्न आहे देवाला, ज्ञानीना मोक्ष. शास्त्र सांगते ज्ञानाच्या द्वारे मोक्षाची प्राप्ती होती, पण ज्ञान संपादन करायचा उपाय सांगा. अर्जुनाने प्रश्न विचारलाय देवाला. भगवान सांगतात तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शिना. ज्ञानी आणि तत्वदर्शी पुरुषाला शरण जा, प्रणिपात कर, प्रश्न विचार, परिप्रश्नेन सेवया. आणि जो उपदेश होईल ते ज्ञान आहे. उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शिना. म्हणून गीतेमध्ये मूळ श्लोकामध्ये ज्ञानी आणि तत्वदर्शी पुरुषाला शरण जा आणि त्याच्या उपदेशाच्या द्वारे ज्ञानप्राप्ती होईल हा अनुवाद शब्दशः या श्लोकाचा आहे. मी मगाशी प्रस्तावनेत सांगितलं गीता निमित्त आहे. या श्लोकामध्ये कळतं पहा बरं का अजिशय. शब्दशः व्याकरणाने अन्वय केल्यानंतर मी सांगितलेला त्या श्लोकाचा अर्थ आहे. पण ज्ञानदेवांनी त्याचा अनुवाद करताना स्वतःचा स्व अभिप्राय नोंदवताना ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथे आणावे तरी संताया बजावे सर्वस्वेसी. संत शब्द उपयोजला आहे. ज्ञानाची प्राप्ती कुणाकडनं होती म्हणले? संतांकडनं. म्हणून संत हे ज्ञानसूर्य असतात. संत काय असतात? ज्ञानाला सुद्धा ज्यांच्यापासून तेज प्राप्त होतं त्यांना म्हणायचं संत.
म्हणून ज्ञानदेव या समग्र सृष्टीच्या शिरोभागावर बसलेले आहेत. म्हणून या भागवत संप्रदायामध्ये कीर्तन परंपरेमध्ये ज्ञानदानाचं काम आहे. नामदेव महाराज सांगतात, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू. छोट्याशा झोपडीमध्ये जिथं अंधार आहे तिथे आमचे संत मांद्याळी ज्ञानाचा दिवा घेऊन गेली आणि त्यांच्या घरामध्ये ज्ञानाचा दीप लावला. स्वातंत्र्यामध्ये आपण आपल्याला या कार्याची महत्तमता विशालता कळणार नाही. आज पारतंत्र्यामध्ये ज्यावेळेस समाजामध्ये शोषण चालू आहे त्यावेळेस राहायला ज्याला घर नाही, आईवडिलांचा सहारा नाही, भावकी नाही, आप्त नाही, स्वकीय नाही, अशा कालखंडामध्ये समाजाने अव्हेरलेल्या अवस्थेमध्ये हे पवित्र कार्य करणं किती कठीण असेल. प्रचारकांनी एक नव्याने एक विषय निर्माण केला आहे. अवतार म्हणलं की संपलं. त्याचे मानवी जीवनाच्या भूमिका नष्ट करून टाकल्या. दैवी अवतार आहे. अरे मग त्यांनी केलेलं कार्य त्याचा संबंधच संपून टाकला सगळा. ही एक या देशामध्ये असलेली खोड आहे. खोड काय? अनुयायांची. जेवढे धर्मसंस्था, महावीर स्वामी निर्माण झाले, गौतम बुद्ध झाले याच ठिकाणी. 2 क्षत्रिय राजे होते. 2 क्षत्रिय राजे आहेत. राजविलास सोडून वैराग्य प्राप्त झालं. अरण्यामध्ये जाऊन ज्ञानाची प्राप्ती झाली दोघांनाही. महावीर स्वामी. अनुयायांनी त्यांचं तत्वज्ञान नष्ट करून टाकलं. तसं आता वारकरी संप्रदायात चाललंय पहा. मी स्पष्ट बोलतो. जो संघर्ष ज्ञानदेवांनी आणि या संतांनी 13व्या शतकामध्ये केला, तो संघर्ष आज कोणाच्याही वाट्याला येणार पण नाही. त्यांचं कार्य केवढं मोठं असेल. सदैव क्षणोक्षणी समाजाचा विचार त्यांनी केला आणि समाजाच्या उत्कर्षाचीच कर्माची भूमिका ठेवली. म्हणून नामदेव महाराज ज्ञानदेवांच्या 22 वर्षाचं अवतार कार्याचं पर्यवेक्षण करताना, निरीक्षण नोंदवताना म्हणतात, जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवे सफल केला. उद्याची डायरी आज लिहायची माऊली, उद्या काय करायचंय, आणि झोपताना बघायचे सगळं संपलं ना मग आज झोपायचं. पेंडिंग 0. म्हणून सक्सेस रेशो 100. व्यावसायिक माणसाने, ज्ञानेश्वरी फक्त भक्ती मार्गातली नाही, कर्मयोगाची. हा अध्यायच त्याचा आहे. 4था अध्याय. 2रा 3रा सांख्ययोग, 3रा अध्याय कर्मयोग, 4थ्या अध्यायात कर्मयोग मांडला. माणसांना चेतनेने प्रवृत्ती केलं ज्ञानेश्वरीने. महाराष्ट्रामध्ये ज्ञानदेवांनंतर भागवत झालं 17व्या शतकात, एकनाथी भागवत, आणि भावार्थ रामायण लिहिलं नाथ महाराज. 400 वर्षी एकच ग्रंथ आहे. एकच ग्रंथ आहे. कुठला? फक्त ज्ञानेश्वरी. आणि त्यावेळेस आजच्यापेक्षा लोक जास्त विद्वान होते. हा माझा दावा आहे आत्ता, बरं का उमेश महाराज. फक्त ज्ञानेश्वरीच वाचायचे, माऊलीची कृपाच होत होती. आज ज्ञानेश्वरी समजण्यासाठी 50 पुस्तकं माणसं वाचतात आणि पाठशाळा तयार झाल्यात. म्हणजे ज्ञानेश्वरी माणसाला कळना जाता, दुसरंच भरकटत चाललीत माणसं. संप्रदायातली ही परिस्थिती निर्माण झाली आता. महिला घरामध्ये हरिविजय भक्तिविजय आता 200 वर्षात आहे. 400 वर्षापूर्वी नव्हते. या पोथ्या ज्या आल्यात ना सगळ्या महाराष्ट्रात आता, बरं का प्रकाश शेठ, या 200 वर्षात आहे. 400 वर्ष ज्ञानदेवानंतर एकच ग्रंथ प्रत्येकाच्या घरात होता. त्यावेळेस प्रिंटिंग तर नव्हतं. पुढे एक प्रत पुढे ठेवायची, हस्तलिखित करून दुसरी प्रत लिहिली जायची. म्हणजे लिहिताना माणूस बोलायचा पण त्याचं पारायण नाही व्हायचं आणि पुन्हा लिहिलं जायचं. मग त्यावेळेसची लोक ज्ञानी जास्त होती. आणि म्हणून ही परंपरा अव्याहतपणे पुढे सरकली. भक्तीची भूमिका ही देवापुढं पामराची भूमिका आहे.
ईश्वराच्या पुढं आपण नगण्य आहे, ही भूमिका म्हणजे भक्तीची भूमिका आहे. 18व्या अध्यायामध्ये हाच प्रश्न अर्जुनाचा देवाचा आहे. पुन्हा शाश्वत स्थान पाहिजे तर काय केलं पाहिजे, ह्याचा पुढचा टप्पा आहे. भगवान सांगतात, तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. शाश्वत आणि परमस्थान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला शरण जा, म्हणजे ईश्वराला, भगवंताला. ज्ञानदेवाने त्या श्लोकाच्या पुढे फार उत्तम अभिप्राय दिला आहे. तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रे ग, ही भक्ती आहे. अहम नष्ट होण्याची गरज आहे, म्हणून अर्पण हा शब्द हा खुजा आहे, छोटा आहे. संतांना शरण जायचे ना ज्ञानप्राप्तीसाठी, त्याच्यामध्ये समर्पणता असली पाहिजे. वाहवा दीव जीव देवा पायी, संतांनी आपलं समग्र जीवन ईश्वराशी तादात्म्य ठेवण्यासाठी समर्पित केलं. म्हणून ज्ञान अशी गोष्ट आहे बाबांनो, या जन्मात प्राप्त होईल, कल्पच्या कल्प जन्म लागतील, सांगता येत नाही. पहिल्यांदा सद्गुरू भेटणं फार कठीण आहे. सगळ्यात मोठी गोष्ट काय, सद्गुरूची प्राप्ती. ज्ञानदेव सांगतात, सद्गुरू निवृत्तीनाथ, फार पुण्यपर्व काळ आहे आज. सद्गुरू निवृत्तीनाथांची यात्रा आहे समाधी सोहळ्याची, आणि लॉकडाऊनमुळं मी आज गेलो नाही, तर आज आलोच नसतो. वारी आमची आज हुकली, पण मी त्रयोदशीला परवा जाणार आहे. आज एकादशी तिथली. ज्ञानदेव अभिप्राय देत आहेत की निवृत्तीनाथांसारखे सद्गुरू मला जे लाभले, त्याच्यामागं माझ्या पूर्वजन्माचं खूप कृतकृत्य कर्म आहे. ज्ञानोबरायांचा अभिप्राय गाथेमधला, पूर्वजन्मे सुकृती थोर केली, ती मज आज फळासे आली, परमानंदू आज मानसी भेटी झाली गा संतासे. सद्गुरू निवृत्तीनाथांची भेट पूर्वजन्माच्या सुकृतामुळं, सुकृत शब्दाचा अर्थ पुण्यकर्म, पुण्यकर्माच्या द्वारे सद्गुरूची भेट झाली. आणि सद्गुरूची भेट झाल्यानंतर शक्तिपात आहे. काय लागते, फक्त शरण जायचे त्याला. तनुमनो जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. ह्याच्या पुढची उवी इथं, संताया भजावे सर्वस्वेसी. पण भजन कसं करायचं, भजन शब्दाचा मूळ धातू संस्कृत आहे. भज, भजपासून भजन तयार झालं, आणि भज सेवायाम त्याचा अर्थ आहे सेवा. भज सेवायाम. म्हणून ज्ञानदेवांनी त्याचा पुढं अभिप्राय द्या तर पुढचीच ओवी, तनुमनो जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य. मगाशी मी सांगितलं, 18व्या अध्यायात घेऊन गेलो तुम्हाला मी त्यासाठी. तया अहम वाचा चित्तांग तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता का. गर्व नसला पाहिजे ना. म्हणून तुकोबांनी हनुमंतरायाला पुढे ठेवलं बाबांनो. दास्यभक्ती कुणाकडे होती, नवविधा भक्तीमध्ये दास्यभक्ती हनुमंतरायाकडे होती. प्रभूच्या दरवाजामध्ये हनुमंतराय हात जोडून उभे, फक्त वाट पाहायची की देवाच्या मुखातून, प्रभू राम मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या मुखातून काय आज्ञा येते, आणि मी त्याचा स्वीकार करून ते कार्यसिद्धीस नेतो. ही दास्यभक्ती. म्हणून तुकोबा विचारतायत हनुमंतरायाला, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सोबटा. हनुमंतराया, तुम्ही देवाला आपल्या हृदयामध्ये ठेवलंय. छाती फाडली तर प्रभू रामचंद्राने सीतामाईचं, आई साहेबाचं दर्शन घडवलं हनुमंतरायाने. हे तुकोबांसमोर कथा होती. म्हणून ज्या भक्तीच्या वाटेने तुम्ही गेला ना, ती मला वाट दाखवा म्हटले. मला देवाला माझ्या हृदयामध्ये विराजमान करायचे. हा ज्ञानदेवांचा अभिप्राय. म्हणून ज्ञानदेव आणि तुकोबा प्रतिक्षिप्त आहेत दोघे. एक
मी तर नेहमी आमचे बापू कायम म्हणायचे की या भागवत संप्रदायाचा ज्ञानदेव श्वास तर तुकोबा उश्वास आहेत. म्हणून ज्ञानदेवाने तत्त्वज्ञानाची मांडणी केली, फिजिशियन, आणि तुकोबांनी सर्जरी केली, ऑपरेशन करून टाकलं. जेवढं काही पुन्हा भेसळ तयार झाली ना समाजामध्ये, संप्रदायामध्ये, परमार्थात पण भेसळ तयार झाली. तुकाराम महाराजांनी कात्री घेतली आणि त्याचं सर्जरीच करून टाकली, कापूनच टाकली. आणि त्यांच्यावर कबीर साहेबांचा फार प्रभाव होता तुकोबांवर. म्हणून त्यांची वाणी कबीर साहेबांसारखी कठोर झाली. ज्ञानदेव शांतरसामध्ये बोलत आहेत आणि हा ग्रंथ शांतरसातला आहे. म्हणून ही वैश्विक जी रचना मानवी जीवनाच्या कल्याणाची, ही केवळ प्राणिमात्राची भूमिका आहे, समाजाच्या मानवाची भूमिका नाही ज्ञानदेवांनी मांडली. म्हणून पसायदान आपण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस ती वैश्विक कल्याणाची प्रार्थना आहे. शब्द ज्ञान हे अपुरं आहे. अगर्वता का असली पाहिजे, दास्यत्व का असली पाहिजे? शब्द ज्ञान माणसाला अहंकार देतो. 4 पुस्तकं आली, पंडित्य आलं, विद्वत्ता आली की माणसाला अहंकार येतो. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. स्वतः आपत्ती निर्माण करतो शब्दज्ञानी. काय करतो? आता टी व्हीला पाहतोय ना आपण, लोक बोलतायत, स्वतःच बोलतायत आणि त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनला कंप्लेंट, कोर्टात कंप्लेंट. बरं बोलतोय कोण? स्वतःच. तुम्हाला कोण सांगायला आलं आहे का? स्वतःच प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, स्वतःच बोलायचं आणि स्वतःच वाद तयार करायचा. नाना संकटी नाचवी. वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान हे प्रत्यक्ष प्रमाणावर आधारित आहे. कशावर? प्रत्यक्ष इथं अनुमान प्रमाण नाही बरं का. धूर दिसतोय म्हणून खाली अग्नी, हे अनुमान प्रमाण आहे. काय? धूर दिसतोय, आपण काय म्हणतो तिथं आग लागली असेल, हे काय आहे सरनाईकजी? अनुमान प्रमाण. पण ज्ञानदेवांना हे मान्य नाही. ते म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाचा संप्रदाय आहे आमचा. सर्वाघटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. तोच परमात्मा प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात. ही भूमिका पैठणच्या धर्मसभेमध्ये ज्ञानदेवांनी मांडली आणि त्या पंडितांनी आव्हान दिलं ज्ञानदेवांना, तू ज्ञाना, तू आणि रेडा याच्यामध्ये एकच आत्मा आहे का? ते म्हणले हो. आव्हान स्वीकारलं ज्ञानदेवांनी. जे ज्ञान मला आहे, शब्द ज्ञान मला आहे, ते हेच रेड्याला पण तेच शब्द ज्ञान म्हटले. ऋग्वेदातल्या ऋचा त्या रेड्याने बोलल्या. हा चमत्कार नाही बाबांनो, हे ज्ञानदेवांनी स्वीकारलेलं आव्हान प्रत्यक्ष प्रमाणाच्या सिद्धीसाठी त्यांनी ते करून दाखवलं. म्हणून इथं भूलथापा, ज्याला एंट्री नाही आहे, प्रवेश नाही भूलथापांना. प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्धत्व या संतांनी केलं. म्हणून समाजावर प्रभाव राहिला. समाजावर प्रभाव कशाचा आहे? काळ बदलला आहे, माणसाचा वेश बदलला आहे आपला. आपण आता पाश्चिमात्य वेश, शर्ट, पॅन्ट, टाय, जॅकेट पाश्चिमात्य घालतो ना. माहितीची भाषा पण बदलली. ब्रिटिशांची भाषा आपण हस्तगत केली आता. पण तरी सुद्धा संत वाङ्मयाची, ज्ञानेश्वरीची गरज आज नित्य आहे आपल्याला. कारण आपल्या समस्या नष्ट झालेल्या नाहीत. कारण वृत्ती जी आहे, परमार्थ हा वृत्तीत बदल करतो. पण ज्ञानदेव सांगतात, मला पहिल्यांदा तुमच्या स्थितीत बदल करायचा आहे, मग वृत्तीचं बघू आपण म्हटलं. म्हणून हा मी जे प्रस्तावनेत सांगितलं की वैदिक सनातन धर्म परंपरेचं विकसित स्वरूप ज्ञानदेवांनी मांडलं. केवळ पारलौकिक भूमिकेची, मांगल्याची भूमिका नाही मांडली, त्यांनी व्यवहारातली मांगल्याची भूमिका मांडली.
जयाचे ऐक धन नाही तयाचे परत्र पुससी काय. ज्ञानदेव प्रश्न विचारतायत. ज्याचं व्यावहारिक जीवन उत्कर्षमय नाही, उत्तम नाही ना, त्याचं पारमार्थिक जीवन विचारूच नका, ते खराबच असेल म्हटले. ज्याचा व्यवहार सचेत आहे त्याचंच पारमार्थिक जीवन सचेत असेल. म्हणून ज्ञान शब्दाच्या भोवती या सर्व घटना आहेत. ज्ञान शब्दाचा अर्थ केवळ उपदेशक नाही, बसलाय प्रवचन करायला, कीर्तन करायला, कीर्तन झालं की पाकिट घेऊन निघून गेलाय, तो काय ज्ञानी आहे का? अजिबात नाही. तुकोबादा सांगतात तो वाचक आहे. काय हे रामायणाचार्य, भागवताचार्य, मला माहिती आहे ऑनलाईन चालू आहे, सगळे महाराज मंडळी बघत असतील म्हणूनच हे बोलतोय मी आत्ता. हे बोलण्याचं कारण पण तेच आहे. हे वाचक आहेत. काय आहेत? ज्ञानदेव तुकोबा हरिभक्त म्हणत नाही. लोकांना हरिभक्ती परायण लिहायला लाज वाटायला लागली आता. तो छोटा शब्द वाटतोय. तुकोबा सांगतायत हरिभक्तालाच परमात्म्याचं देवाचं प्रेम सुख मिळते, बाकी कुणाला मिळत नाही म्हटले. तो सर्वश्रेष्ठ आहे. परायण शब्दाचा अर्थ आम्ही हरिभक्त नाही अजून. हरिभक्त परायण शब्दाचा तर हरिभक्तीचा प्रयास चाललाय आमचा. आम्ही मागं लागलोय, अजून पोचायचंय. आम्ही त्या अवस्थेला पोचलो नाही. भक्ती प्रेम सुख नेनेवे आणि का पंडित वाचका ज्ञानी आसी. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, यादी दिली तुकोबांनी, कुणा कुणाला मिळत नाही म्हणले भक्तीचं प्रेमसुख. पहिला सांगितलंय पंडित बोलणारा, दुसरा सांगितलाय वाचक वाचणारा, तिसरा सांगितलाय ज्ञानी, ज्ञानाला पण नाही मिळत म्हटले. पुढचा सांगितला आत्मनिष्ठ साक्षात्कार झाला, पुढचा सांगितला परमहंस जीवनमुक्त अवस्था प्राप्त झालाय, त्याला पण भगवान परमात्म्याचं प्रेमसुख मिळत नाही, ते फक्त हरिभक्ताला मिळतं म्हणले. म्हणून ज्ञानदेव ज्ञानी असताना ज्ञानदेव सांगतात माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेदिले. म्हणून हा भक्ती संप्रदाय उभा केलाय. लोकांना कळत नाही, लोक बावळट आहेत, वेडी आहेत, त्यांचं शिक्षण नाही म्हणून टाळकुटान खांद्यावर पताके घेऊन चला पंढरपूरला, हा अभिप्राय नाही ज्ञानदेवांचा. ज्ञान गिळून गोविंदा गा. ज्ञानदेव अभंग गातेच सांगतात की ज्ञान एक कक्षेनंतर सोडून द्यायला लागतं म्हटले आणि गोविंदाचं रसपान करायला लागतं. आणि तरच आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. आत्मग्न झालेला महात्मा नाथबाबा सांगतात सदोदित भगवान परमात्म्याचं चिंतन करतो. हरिपाठात तर माऊली पुढे जाऊन सांगतात ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. हरिपाठ सतत सांगितलाय. धरोनी श्री हरी जपे सदा. तुम्ही कामच करायचं नाही, भगवान परमात्मा तुमचं नाम जप करतोय पुढे जाऊन. म्हणून ही जी विशाल संत परंपरा आहे, या संत परंपरेमध्ये शब्द ज्ञान नवे नवे तर ज्ञान सुद्धा ज्ञानदेव सांगतात आपोआप प्राप्त होतं. याच्यासाठी विशेष सायास नाही. याच्यासाठी काय लागतंय? अगर्वता पाहिजे आपल्याजवळ. पण लोकांमध्ये आता समाजात काय गोष्ट आहे, दोन गोष्टी माणसाला आता आवश्यक वाटतात, एक धन आणि प्रतिष्ठा. व्यवहारात पण आणि परमार्थात पण. वक्ता झाला की त्याला वाटतं दक्षिणाही मोठी मिळली पाहिजे आणि जास्त श्रोते पण असले पाहिजे. कबीर साहेबांनी तर फार, मी कालच त्यांची प्रवचन ऐकत होतो, बिजकमध्ये काही वाचन चालू होतं रात्री माझं, फार प्रहारी बोललेत कबीर साहेब. जो पुढं चाललाय ना त्याची जबाबदारी जास्त आहे, मागच्याची जबाबदारी काय नाही. मार्गाधारे वर्तावे विश्वये मोहरे लावावे अलौकिक न व्हावे लोकाप्रती. ज्ञानदेव सांगतायत की पुढच्या माणसाचं काम काय? पुढच्या माणसाचं काम असं आहे, आपले पूर्वसुरी ज्या मार्गाने गेलेत त्या मार्गावरून आपण चाललं पाहिजे. पण समाजामध्ये लौकिक प्राप्त झाल्यानंतर अलौकिकता असली पाहिजे, लो प्रोफाईल असलं पाहिजे. आपण अलौकिक न व्हावे लोकाप्रती. समाजात आपल्यात अंतर नसलं पाहिजे, समाजात आपल्यात अंतर नसलं पाहिजे.
सहजता पाहिजे आपली समाजामध्ये. ज्ञानदेवांची, तुकोबांची, नाथबाबांची समाजामध्ये सहजता होती. अंतर ठेवून राहिले नाहीत ते. समाज अज्ञानी होता. त्याचं हित आणि अहित समाजाला कळत नाही, माणसाला कळत नाही. त्याच्या दरवाजात जाऊन ज्ञानाची पावन गंगा त्यांनी तिथपर्यंत पोहोचवली. म्हणून संतांचं जीवन हेच असतं. म्हणून गंगेची उपमा संत जीवनाला ज्ञानदेवांनी दिली. आमच्या बापूंनाही फार ओवी आवडायची. गंगोत्रीला गंगा उगम पावतीन सागराला जाऊन मिळती. गंगोत्रीत सागर हा जो जलप्रवास आहे, जलप्रवाह आहे, त्याला आपण पवित्र गंगा म्हणतो. वस्तुतः ते पाणीच आहे ना, काय. पण गंगोत्रीतून उगम पावलं सागराला पोचलं. हा जलप्रवाह गंगेचा आहे. का फेडीत पाप ताप पोषित तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. गंगा काय करते? डुबकी मारली की काय करते? पाप नष्ट करते तुमचं. आपण गंगे स्नान कशासाठी करतो? पापक्षालनासाठी, प्रायश्चित्त कर्म येते. आणि तापही नष्ट होतो. का फेडीत पाप ताप. संत जीवन ज्ञानदेव सांगतायत. ताप शब्दाचा अर्थ आपल्याला जे दुःख प्राप्त होतं ना जीवनामध्ये दैनंदिन, दुःख शब्दाचा अर्थ अपेक्षित जे आहे त्याच्या विपरीत घटना घडते. मला वाटलं माझा इथं सत्कार व्हावा आणि सत्कार नाही झाला की मला दुःख होतं. मान इच्छितो अपमान पावे. तुकोबा सांगतात मानाची इच्छा केली की देव काय करतो? पुढे अपमान लिहून ठेवतो म्हटले. अपेक्षित जे हवं आहे ते मिळत नाही त्यावेळेस दुःख होतं. आणि दुःख म्हणजे ताप आहे. काय? आणि त्या दुःखातून काय होतं? मग तिरस्कार, मत्सर, द्वेष, ईर्ष्या, ह्या सगळ्या लटांबळ आहे ना ते सगळं मागं षड्विकारांचं. आणि त्याच्यामध्ये चक्रव्यूहात अडकला, करकचून ते विकार बांधून टाकतात त्या जीवाला. मग दुःखी होत होतो. झोप येत नाही रात्री. सकाळ 8 दिवसापूर्वीची आठवण इथे तिने आपल्या समाजात अपमान केला का असावीच होतो. आत्ता वाटतं रात्री निघावून त्याला बडवावं धरून. हा तिरस्कार तयार होतो. हा विकाराचा परिणाम आहे. विनोदाचा भाव नाही सांगत मी. ज्ञानदेवीतली भूमिका सांगतो. पीडित पाप ताप या पदावर बोलतोय मी. हा ताप आहे माणसाच्या शरीराला. आपण म्हणतो ताप आला. काय म्हणतो जनार्दनजी? ताप 98.3. त्याच्यापेक्षा आपलं टेम्परेचर फॅरेनहाइटच्या वर गेलं की आपण म्हणतो डॉक्टरकडे जातो. ते थर्मामीटर लावतात तिथं. आता डिजिटल आलं. टुक वाजलं की काढायचं. पूर्वी ते पाऱ्याचं होतं पण आता पाऱ्याचं डिजिटल आहे. मग ते आपल्याला डिजिट दिसतात. आता आपल्याला घरी कळतं. आता करोनामध्ये प्रत्येकाने घरी आणलेला आहेच. प्रत्येकाकडे आता बरं का उमेश महाराज थर्मामीटर. मग 100 झालं की ताप आला. पण तो ताप जर सतत राहिला ना तर तापामध्ये काय होतं? भूक जाते, जिभेला चव नसते, अन्न जात नाही, शक्ती क्षीण होते. शरीराची काय होती? शक्ती क्षीण होते. ताप करतो काय? तसं जीवनामध्ये सदोदित दुःखाची आवृत्ती झाली तर माणसाचं जीवन निम्न स्तरावर जायला सुरुवात होती. सतत आपत्ती 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 आली तर काय होती परिस्थिती? विकलांग होतो तो जीव माणूस. ते कुटुंबसुद्धा विकलांग. आपण पाहतो ना आपल्या डोळ्यासमोर उत्कर्षामध्ये वैभवातलं असलेलं कुटुंब 10-20 वर्षात नष्ट होऊन जातं. सतत आपत्ती येत राहते काही ना काही. आणि मग दुःख. मग या तापाचं म्हणजे दुःखाचं, ताप हे कार्य आहे. काय? दुःख प्रतितीला येतं हे कार्य आहे. याचं मूळ कारण काय आहे? तर पाप आहे. संतांनी दुःख निवृत्तीचाच विचार केलाय, सुखाचा विचार नाही केला. सततम कीर्तयंतो माम. भगवान परमात्म्याचं सतत स्मरण करा, कीर्तन करा. कीर्तन शब्दाचा अर्थ ईश्वराचा गुणानुवाद नामस्मरण. अर्जुनाला सांगितलं देवाने
ज्ञानदेवांनी त्याच्यावर भाष्य लिहिताना फार सुंदर लिहिला अभिप्राय. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नावची नाही पापाचे ऐसे केले. पापाचा समूळ नाश. संतांजवळ काय होतो विषय? तुमच्या डोळ्यातले अश्रू, माझ्या डोळ्यातले अश्रू, माझ्या जीवनातलं दैन्य दारिद्र्य हे नष्ट केलं पाहिजे, कारण तो जीव दुःखी आहे. मग दुःख नष्ट करण्याचा उपाय काय सांगितला आहे? भगवान परमात्म्याचं सतत स्मरण. ते होतं का आपल्याकडनं? नाही होत. सतत शब्दाचा अर्थ तैल धारावत. तेल असतं, तुम्ही पहा, खाली भांडं ठेवा, वरनं तेलाची बाटली घ्या आणि सोडा वरनं. तेल सोड, ज्यावेळेस तैल धारावत शब्द त्याच्यामुळं आला. त्या तेलाचा पहिला बिंदू दुसरा बिंदू एकमेकाला चिटकून असतो. पाण्याचं पहा, पाणी एक बिंदू जलबिंदू पडेल, दुसरा जलबिंदूमध्ये अंतर राहू शकतं. प्रयोग करून पहा आता घरी गेल्यानंतर, लगेच इथंच बघता येईल तुम्हाला प्रवचन संपल्यावर. पण तेलाचं तसं नसतं. ते तेल काय करतं? प्रत्येक बिंदू एकमेकाला चिटकून पडतात, म्हणून तैल धारावर शब्द आहे. ते सातत्य सतत असलं पाहिजे. सतत होत नाही ना. पूर्वजन्माचे विकार वासना किती आहेत. विश्वामित्र समाधीला बसला, विकार नष्ट झालते. महर्षी होता तो, ब्रह्मर्षी झालेला नव्हता. मेनका उपस्थित झाली, अंतःकरणातल्या सूक्ष्म वासना प्रज्वलित झाल्या, समाधी भग्न पावली त्याची. स्पर्श तर केलाच नाही तिने, स्पर्श केला नाही, पण सूक्ष्म वासना एवढ्या कठीण आहेत. विनोबाजींचा एक अभिप्राय आहे स्वतःचा आचार्य, की 20 वर्ष मी कर्म गीतेच्या माध्यमात कर्माचा सिद्धांत आचरणात आणतोय. स्थूल विकार गेलेत, सूक्ष्म विकार गेलेत, स्थूल वासना नष्ट झाल्यात, पण सूक्ष्म वासना शेष आहेत. ते काही केलं जाईना. मग एक दिवस सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ज्ञानदेवांच्या भक्तीच्या प्रांगणात पाऊल टाकलं आणि तत्क्षणी सूक्ष्म वासना जळून खाक झाल्या. ते ज्ञानदेवांचं भक्तीचं प्रांगण म्हणजे ज्ञानेश्वरी. मी आधुनिक काळातली कथा सांगतो, पुराणातल्या गोष्टी सांगत नाही. 20व्या शतकातली घटना आहे. ज्यांना 26 भाषा जगातल्या येत होत्या, पण ज्ञानदेवांचं भक्तीचं प्रांगण असं आहे की हा नरदेह जो आहे, हा शिवदेव करण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वरीमध्ये. तुकोबा याच ज्ञानेश्वरीचा अनुनय करून यमराजाला सुद्धा समोर प्रविष्ट होऊन तुकोबांना नमस्कार करायला लागला. त्यांनी सांगितलं तुकोबांना, महाराज आमची पात्रता नाही तुम्हाला न्यायची म्हटली. तुम्हाला न्यायला साक्षात या सृष्टीचा नियंता भगवान परमात्मा येणार आहे. या अवस्था कोणामुळे? ज्ञानेश्वरीचा प्रसाद, ज्ञानदेवांचा प्रसाद. या शब्द ज्ञानाच्या पलीकडची भूमिका आहे. जगामधल्या अनेक संत झाले, जगामध्ये विविध धर्मामध्ये, विविध पंथामध्ये, पण या मृत्यूलोकामध्ये पृथ्वीतलावर प्रत्येकाला शरीर सोडायला लागलं. शरीर कोणाचंच गेलं नाही, बरोबर, येशूचं पण गेलं नाही, नष्ट झालं ना. खिळे टोकले त्याला क्रुसावर. शेष शरीर 2च व्यक्तींची राहिली. देवाला सुद्धा अवतार घेतल्यावर शरीर सोडायला लागलं. सीता माईला मृत्यू तत्वामध्ये समाविष्ट व्हायला लागलं. धरणी दुबंगली आणि आईसाहेबांनी धरणी मातेमध्ये प्रवेश केला. रामायणातली कथा आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचतत्वाचं बनलेलं शरीर असताना एका तत्वामध्ये सुद्धा त्यांना विलीन व्हायला लागलं. सीता आईसाहेब पृथ्वी तत्वामध्ये विलीन झाल्या. पण ज्ञानदेव आणि तुकोबांचं शरीर शेष राहिलं. अलौकिकता आहे ही. काय त्यांची अलौकिकता आहे. म्हणून इतर संतांसारखे ज्ञानदेव नाही आहेत आणि त्यांचं वाङ्मय तर निश्चितच नाही. हे वाङ्मय जे हे माणसाचं जीवन तृषार्थ करतं पहिल्यांदा. म्हणून दुःखाचं जे मूळ कारण आहे पाप, का पीडित पाप ताप.
ताप दुःख आहे, त्याचं कार्य पाप आहे, कारण मूळ नष्ट होतं. त्याच्यासाठी काही करायची गरज नाही सांगितलं त्यांनी. संतांची सेवा, संताया भजावे सर्वस्वेची. काही करू नका, तुम्हाला शब्द ज्ञानाची गरजच नाही म्हणताय. हे जगताचं सर्व ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचंय तर फक्त संतांची सेवा केली पाहिजे, आपसुक प्राप्त होईल. ज्ञानदेव, तुकोबा, निवृत्तीनाथ, मुक्ताई कुठल्या शाळेत गेले होते? 4 भिंतीच्या शाळेत होते का? ते गेलेच नाही. पण जगाला पुरून उरेल एवढं ज्ञान त्यांनी आपल्याला निर्माण करून ठेवलंय. आलं कुठनं? अकॅडमिक जे आपण शिकतोय ते उपजीविकेसाठी गरज आहे, हरकत नाही, असलं पाहिजे ते. पण जीवन संपन्न करण्यासाठी, पुरुषार्थवादी करण्यासाठी, पुरुषार्थ श्रेष्ठ आहे. जन्माला आल्यानंतर पुरुषार्थ असला पाहिजे. रामेश्वर भट्ट तुकोबांच्या संदर्भाने ही भूमिका मांडतायत. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. पुरुषार्थ शब्दाचा अर्थ प्रतिकूल करू परिस्थितीमध्ये यश संपादन करणं, त्याला म्हणायचं पुरुषार्थ. अनुकूल आहे, यश संपादन झालं, त्याला म्हणायचं व्यवहार. काय? तो व्यवहार झाला. सर्व आपल्याकडे सामग्री आहे, सर्व सामग्री असताना यश संपादन कार्य सिद्धीला नाही गेलं तर पतन झालं तुमच्या जीवनामध्ये. आणि परिस्थिती प्रतिकूल आहे पण कार्यसिद्धीला जाणं म्हणजे पुरुषार्थ. मग पुरुषार्थवादी जीवन बनवण्यासाठी या तत्वज्ञानाची, ज्ञानदेवींची उपासना गरजेची. म्हणून माऊलीची भेट, ज्ञानेश्वरी, मला खूप आनंद वाटला की ज्ञानदेवांची फार सुंदर मूर्ती आपण इथं आता प्रतिष्ठापना. प्रत्येक आलेल्या विद्यार्थ्याला नित्य ज्ञानदेवांचं दर्शन होईल. काळेसाहेब खूप छान काम आहे. मंदिरात प्रत्येक विद्यार्थी जाईल माहीत नाही, पण प्रवेश करताना ज्ञानदेवांचं नित्य त्याला दर्शन होणार, जाताना नित्य दर्शन होणार. पहा, आणि हीच पुढची राष्ट्र घडवणारी पिढी आहे आताची. हो, ते सांगणार. समारोपाचं 10 मिनिटांनी करताना सांगतो. ते लहान मुलांना कुतूहल आहे. आपल्याच वयात ज्ञानोबांनी हे काम केलं. आम्ही लहान असताना आम्हाला वाटायचं अरे आपल्याच वयाची माऊली असताना त्यांनी हे कार्य केलं, आपण हे वाचलं पाहिजे. आणि आज खरं तर मी बोलतोय त्यावेळेस वाचलेली स्मृती मला. आता तर काही वाचनच होत नाही. आता बाहेरनं आलो, कपडे बदलले, आता हा पेहराव पारंपरिक, आता काही शर्ट पॅन्ट टाय घालून तर आपण प्रवचन करू शकत नाही. अजून आपल्याला ती निर्बंध आहेत. उमेश बारा हसायला लागले. काळ बदल होईल, ते पण घडल. परदेशात गेल्यावर करावं, काय हरकत नाही, बिलकुल केलं पाहिजे आपण. पण ही स्मृती राहते. बालवयामध्ये आपण शिकलो, वडीलधाऱ्यांचं श्रवण केलं. संस्कार फार महत्त्वाची गोष्ट आहे बाबांनो. आणि शिक्षकांची फार जबाबदारी आहे. तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये घरी गेल्यानंतर कसं वागताय हा तुमचा भाग आहे. कारण आता समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचं देश. आणि समता आणि स्वातंत्र्य, बंधुता ही ज्ञानदेवांनी दिली बाबांनो. किती लोकांना माहिती आहे? होती का समता? नव्हती. त्यांनी तर समता प्रस्थापित केली. बंधुता होती का? चोखोबाच्या घरी गेले ना ज्ञानदेव सगळ्यांना घेऊन जेवायला, त्यावेळेस बंधुता निर्माण झाली. इतिहास विसरला ना आपण, भविष्य घडवू शकत नाही. जिजाबाईंनी शिवरायांना इतिहास सांगितला, संतांचा सांगितला, पराक्रमी राजांचा सांगितला. आणि सत्ता चालवायची कशी तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचा पण सांगितला, युधिष्ठिराचा पण सांगितला. म्हणून शिवाजी घडले. आईचं कर्तव्य आहे बालवयामध्ये मुलगा ज्ञान संपन्न केला पाहिजे आपण. आणि जर बालवयात मुलगा ज्ञान संपन्न केला ना तर तिचा पण त्याच्यात लाभ आहे की तिचे डोळे झाकताना आनंदी कुटुंब असल्याचं तिला दृश्य स्वरूपात पाहून ती डोळे झाकू शकते. आता अवघड आहे. आदर कुठं राहिला आहे मुलांकडे आता?
म्हणून गुरुजनांची जबाबदारी, आम्हाला सुद्धा घडवलं गुरुजनांनीच. आपल्या वडिलांचं ना आपलं बापूंची ना आमची ती 1 महिन्यानी गाठ व्हायची. एकादशीलाच वद्यवारीला आळंदीत बापू येणार. एकदा गेले पिशवी घेऊन की निघाले महाराष्ट्र भ्रमंती. पण जीवन घडत जातं माणसाचं, चुका होतात, मनुष्य आहे, चुकणार तो. पण चुकल्यानंतर अनुताप व्हायला पाहिजे. आपली ही चूक झाली, ही चूक पुन्हा आपल्याकडनं घडली नाही पाहिजे. आणि अगर्वता सर्वात मोठा गुण असला पाहिजे प्रत्येकाजवळ. ज्ञान जर पाहिजे ना बाबांनो, विद्या विनयने शोभते, सुभाषित संस्कृतमध्ये. अलंकार आहे ना, त्याच्याजवळ विद्या आहे ना, त्याच्याजवळ विनय असला पाहिजे. विनय हा सर्वोत्तम अलंकार आहे. पहा, म्हणून ज्ञान संपन्नता ही संतांजवळ आहे. आपल्याला प्रत्येकाला इच्छा आहे आपण ज्ञानी असलं पाहिजे, पण दास्य भक्ती करायची इच्छा होत नाही आपल्याला. होती का? अगर्वता करावे दास्य सकळ, जमणारच नाही. शिष्य गुरुच्या आधी त्या खुर्चीवर येऊन बसल, गुरुजी उभे आहेत, लाज वाटते. ते यजमान म्हणते तर उठ महाराजांना बसू दे, अशी परिस्थिती आता. टीका नाहीच बोलत मी, वास्तव दर्शन सांगतोय मी आत्ता. हे सगळं आपलं आपल्याला कळत नाही आपण काय वागतो, एवढे बेफाम झालीत माणसं. म्हणून अजित शेठ फार सुंदर उपक्रम चालला आहे. मी मागच्या आठवड्यात आलो होतो, आमच्या 10वीच्या बॅचचं स्नेहसंमेलन होतं रविवारी सकाळी, काका वगैरे सगळे होते. तर ज्ञानेश्वरीचं वाचन चालू होतं आणि ऑनलाईन 25-30 मुलं होती, बाकीची मुलं घरी. खूप छान की बालवयामध्ये मुलांना संस्कार तयार होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, मराठीत भाषेचं वाचन सुधारतं मुलांचं. आज PhD झालेल्या माणसाला सुद्धा शुद्ध मराठीचं वाचणं अवघड आहे. ज्ञानेश्वरी खोटं नाही सांगत जनार्दनजी. मराठी भाषा ज्ञानदेवांची अलंकारिक वाङ्मयीन भाषा. म्हणून मी मगाशी म्हणलं 400 वर्षापूर्वीची माणसं आपल्यापेक्षा स्त्रिया पण शहाण्या होत्या, कारण त्या ज्ञानेश्वरी वाचत होत्या. आणि म्हणून हे कार्य जे चाललंय, लहान मुलांना ज्ञानेश्वरीची उपासना आनंदाची गोष्ट आहे. आणि ज्ञानेश्वरी कुठला धर्मपंथ सांगत नाही हो. याला काय केलं आपण, हे लाल भगवं कवर लावलंय ना, ती पोथी करून टाकली. आणि पोथी केल्यामुळं ती कपाटात गेली वर. आता कुठे गेली? शहरात जावा तुम्ही, अहो मुलं कॉम्प्युटर इंजिनियर झालेले, मेडिकल झालेली मुलं येतात दर्शनाला. सरनाईक आहे तिथे बसले, त्यांना माहिती आहे आई वडिलांबरोबर चला आळंदीला जाऊ, आग्रह असतो. आणि इथं आल्यावर विचारतात की ज्ञानेश्वरी मराठीत मिळेल का? आलेत कुठं? नाही, विनोद नाही, मला सुद्धा 4-5 विद्यार्थ्यांनी विचारलं ते मुलांनी मंदिरात, की मराठीमध्ये ज्ञानदेवांनी हा ग्रंथ निर्माण केला, याची जाणीव आजच्या नवीन पिढीला नाही आहे महाराष्ट्रीयन. किती दुर्भाग्याची गोष्ट आहे. आपण टीका करून चालणार नाही, तर आपल्याला याच्या प्रचाराचं एक कार्य, एक मोमेंटम, एक चळवळ उभी करायला लागेल. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद. तुम्ही या ठिकाणी अल्पसा जो आपल्या विद्यालयीन का असेना तो उपक्रम चालू केला आहे. महाराष्ट्रामध्ये विविध शाळांमध्ये हा उपक्रम चालू आहे. महाराज मंडळी करतात. काल आमची काही मंडळी आली होती. आता विदर्भामध्ये मराठवाड्यात आमचं चालू आहे काम. आता जवळजवळ 750 शाळांमध्ये हा उपक्रम चालू आहे. जितका जास्त समाज या ज्ञानदेवांच्या तत्त्वज्ञानाशी एकरूप होईल, तेवढं समाजामध्ये लौकिक अर्थाने सुद्धा वृद्धी होईल, उत्कर्ष होईल. पारमार्थिक गोष्ट सोडून द्या. आचरण शुद्धता झाल्यानंतर चुकीचं काम माणूस करणारच नाही. यादी काय करायची एवढीच करायची. तुम्हाला काय करायचं नाही त्याची भानगडच ठेवू नका ना. पापाचा विचार का करताय? पुण्यकर्मच फक्त आपल्याला करायचं. पापाचा संबंध काय? ही जीवनदर्शिका आहे. माणसाची ज्ञानेश्वरी काय? जीवनदर्शिका आहे. आणि आपल्याला संकट आलं ना, माझी तर सर्वांना प्रार्थना आहे बंधू भगिनींना, ज्यावेळेस मोठी आपत्ती येईल ना,
ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं जीवन समोर ठेवायचं. अरे त्यांना किती त्रास झाला असेल, त्याच्यापेक्षा आपल्याला काहीच नाही. त्यांचं सांत्वन करायला कोण नव्हतं माऊलीचं. आज काय करताय, बहीण भाऊच फक्त ते चौघं. सिद्धपेठात गेले तर कोण आहे रात्रीचं त्यांच्यापाशी. जंगलात झोपलेला आकाश चंद्र आणि तारेच रात्री पाहायचे. भोजन असेल नसेल नाही तर इंद्रायणीचं जल हातात घ्यायचं आणि प्यायचं आणि झोपायचं उपाशी. अशा अवस्थेत सुद्धा अंतःकरणामध्ये एकच प्रेरणा आहे, अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जड जीव. तुकोबा वर्णन करतात ज्ञानदेवांचं. अवतार कशासाठी घेतला, जन जड आणि जीवांचा उद्धार करण्यासाठी ज्ञानदेवांनी अलंकापूर क्षेत्रामध्ये अवतार घेतला. आणि आपण त्याचे फॉलोअर्स अनुयायी आहोत. म्हणून आपली जबाबदारी जास्त आहे. कुणाची, महाराष्ट्रातील इतर जनतेपेक्षा आपली आळंदीतल्या जनतेची जबाबदारी जास्त आहे. आपण अनुयायी आहेत त्यांचे. म्हणून ही ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही. तुमच्या वाणीमध्ये शब्दामध्ये जे सामर्थ्य येतं ना ते तुमचं तुम्हाला जाणवेल. नित्य ज्ञानेश्वरीचं वाचन असलं पाहिजे. सद्गुरू निवृत्तीनाथांना ज्ञानदेवांनी वंदन केलं. अनेक उपमा दिली. 10व्या अध्यायामध्ये नमनाला जय जय आचार्य प्रज्ञा प्रभात सूर्या म्हटलंय. प्रज्ञा प्रभात सूर्या या पदाचा अन्वय करून आपण सेवेला विराम देऊ. 1 तास झालाय आता. निवृत्तीनाथांना ज्ञानदेव प्रज्ञा प्रभात सूर्य म्हणताय. प्रभातीचा सूर्य याचा अर्थ काय. प्रभातीचा सूर्य म्हणजे त्याची जर सूर्यकिरण आपल्या मस्तकावर पडली तर ज्ञानप्राप्ती होती, बुद्धीचा विकास होतो, मेंदूची वाढ होती. हे आधुनिक विज्ञान सांगते आज. जीवनसत्व प्राप्त होतं. लहान मुलाला घेऊन उन्हात सकाळच्या कोवळ्या उन्हात बसा, मातांना सांगितलं जातं. शाळेत पण आहे ना पुस्तकात. आम्हाला होतं बाबा धाड्यात. डॉक्टर पण सांगतात लहान मुलांना जीवनसत्व पाहिजे, औषधं देऊन उपयोग नाही, तर सकाळी बाळाला घेऊन कोवळ्या उन्हात बसा. सूर्याची किरणं आली, कोवळी किरणं, की मेंदूची वाढ होती, बुद्धीचा विकास होतो, ज्ञानाची प्राप्ती होती. हे प्रभातीच्या सूर्याचं कार्य. सद्गुरू निवृत्तीनाथांना ज्ञानदेवांनी प्रज्ञा प्रभात सूर्य शब्द म्हणजे 700 वर्षापूर्वी ज्ञानदेवांचं निरीक्षण नव्हे, ती त्यांच्याकडे ही माहिती होती की सकाळच्या सूर्याच्या कोवळ्या उन्हामध्ये ज्ञानाची बुद्धीचा विकास होतो, ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून त्यांनी शब्द योजलाय प्रज्ञा प्रभात सूर्य. म्हणून ही ज्ञानेश्वरी ही एक अलौकिक प्रतिभा आहे ज्ञानदेवांची आणि एक प्रतिभेचा सातत्य असलेला संचार आहे. म्हणून किती जरी ज्ञानेश्वरी आपण पारायण केली तर ज्ञानेश्वरीमधलं तत्त्व नित्य आणि नूतनत्व ज्ञानेश्वरीला आहे. कंटाळा येत नाही ज्ञानेश्वरी वाचताना. म्हणून खूप विद्वान कालच माझ्याकडं कालच बहुतेक संध्याकाळी 7, 7:30, 8ला चूक म्हणून आले होते दिल्लीचे आणि त्यांच्या मिसेस बरं का प्रकाशराव. ते जगातल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे HR जे मेन असतात ना, ह्युमन रिसोर्सचे, त्यांना वर्कशॉप लेक्चर देतात. ते पती पत्नी आले होते. जगभर फिरतात ते लोक, 2 जण नवरा बायको. म्हणजे जगन्मान्य विद्वान माणसं आहेत ती मॅनेजमेंटमधली. ते दर्शन केलं, घरी आले ते. मग अर्धा तास आमचा त्यांचा 10% हिंदीत आणि 90% इंग्रजी संवाद झाला. त्यांना थोडं इंग्रजी, आता जगभर फिरतात, इंग्रजी भाषा दैनंदिन झाल्यामुळं हिंदी पण कमी बोलतात ते. पण ज्ञानेश्वरांनी, मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला ज्ञानदेवांबद्दल काय माहिती, त्या ताईंना प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं की अलौकिक प्रतिभा असलेल्या तत्वज्ञानाची त्यांनी निर्मिती केली गीतेनंतर पहिल्यांदा 5000 वर्षात केला. हे ज्ञानदेवांचं कार्य माहिती आहे. त्याने गीतेची टीका म्हटल्या नाहीत त्या. 5000 वर्षामध्ये गीतेनंतर जर उत्तम तत्वज्ञानाची मांडणी कुणी केली असेल या जगामध्ये ते ज्ञानदेवांनी केली. ही महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसाला माहिती आहे, पण आपल्याला समजत नाही.
एवढे सप्ते चालले आहेत महाराष्ट्रभर, हरिजागर चालला आहे, पण आपल्याला ज्ञानेश्वरीचं मूल्य आणि त्याचं महत्त्व, म्हणून माझी सगळ्यांना, मी तर दररोज कीर्तनात प्रवचनात गेलो की सांगतो, हात जोडून विनंती, आमचं प्रवचन ऐकू नका आणि आमचं कीर्तन पण ऐकू नका. तुम्हाला काय पोचवणार नाही, कारण आम्हीच पोचलो नाही अजून तिथपर्यंत. पण ज्ञानदेवांची जर ज्ञानेश्वरी नित्य वाचली, पारायण केलं, तर माऊलीची अर्धभेट तुम्हाला ज्ञानेश्वरीत होईल. हाच संदेश या ठिकाणी देऊन वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठल. काळ जात राहतो, पण जे तत्वज्ञान काळजामध्ये राहतं, जे हृदयस्थ झालेलं असतं आणि जे वाणीतून येतं, ते असं ज्ञानेश्वरीवरील अतिशय मार्मिक असं प्रवचन आदरणीय महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे. ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या आणि आदरणीय ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशरावजी काळेसाहेब महाराजांचा सन्मान या ठिकाणी करतायत. त्याचबरोबर ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष महाराजांच्या नितांत सुंदर अशा वाणीतून मार्मिक असं प्रवचन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. खरं तर महाराजांचा आणि ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचा एक अतूट असा संबंध आहे. ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ते खेड तालुक्याचे पहिले आमदार आदरणीय पंढरीनाथ कबीरबुवा यांचे, ते महाराजांचे आजोबा होते आणि स्वतः चैतन्य महाराज हे सिव्हिल इंजिनियर आहेत, ज्यांच्या 3 पिढ्या या ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सेवेमध्ये गेलेल्या आहेत. अशा महाराजांचा या प्रवचनरूपी सेवेचे आभार या ठिकाणी मानतायत. आदरणीय विद्यालयाचे प्राचार्य डी.एम. मुंगसे सर. आज या ठिकाणी हॅलो श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा अखंड हरिनाम सप्ताह संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि ह्या संपन्न होत असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात आजपासून सुरू झालेली आहे. आणि या प्रवचनरूपी पुष्पाची गुंफण शब्दांनी अतिशय उत्तमरित्या हरिभक्तपरायण चैतन्य महाराज लोंढे यांनी प्रवचनरूपी पुष्प गुंफलेलं आहे. मी आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचा हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. उपस्थित सर्व संस्थेचे अधिकारी पदाधिकारी, उपस्थित सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या प्रवचनरूपी सेवेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्वच मान्यवरांना विनम्रपूर्वक विनंती करण्यात येत आहे. ज्ञानेश्वर विद्यालयाचं बदललेलं स्वरूप, संगणक कक्ष असेल, गणित प्रयोगशाळा असेल आणि
नवीन नूतन कलादालन असेल या सर्व आपण पाहायचं आहे अशी विद्यालयाच्या वतीने आपण